आज आम्हाला जायचं होतं कराडला. म्हणलं जाता जाता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया म्हणून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं पहिल्यांदा. धीरे पण बरोबर येणार होता. दोघेश बाई पण म्हणत होता मी पण येऊ का. म्हणलं नको लय लांब जाणार आहे. धीरे येऊन बसला तोपर्यंत गाडीत आणि म्हणलं चला. मग गाडी डायरेक्ट रोहिण्याच्या घरापाशी थांबवली. रोहिण्या म्हणला मी पण येणार. म्हणलं चल बस लवकर जाऊया. मग स्टेअरिंग फिरवलं घर 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 आणि गेलो बघा सर. एवढ्यात रोहिण्या मागणं हरणं दाखवा लागला. महाग बघ सारखं. म्हणलं महागलंय बघा नको नाहीतर पुढं काहीतर व्हायचं उगाच घोळ. नाश्त्याला थांबल्यावर तिथे सेल्फ सर्व्हिस होतं म्हणून त्याला म्हणलं जा तुझं तू सॉसची बॉटल आणजा जा. मग जरा चहा मध्ये ब्लॅक कॉफी मिक्स करून कसं लागते बघावं म्हणलं. एवढ्यात धीरे म्हणलं की मला विमानतळ बघायचं आहे. त्याला म्हणलं चल विमानतळ दाखवतो. तिथे गेला वॉचमॅन काका म्हणले इथे विमानानं एंट्री आहे तुमच्या गाडीनं नाही म्हणून हा असं रिटर्न फिरलो. लय फिरलो म्हणलं आता जाऊया घरी म्हणून आलो रिटर्न. मग घरी संध्याकाळी मंडळाचा महाप्रसाद होता. मग डाळग्याचं नियोजन टॉप मध्ये केलेलो. डाळगा असला टेस्टी झाले की पोरं हातानच वाढून घेत होती. तेवढ्यात ह्या दोघांचा गंभीर विषय चाललेला पुढच्या वर्षी पण डाळगाच करायचं म्हणून. म्हणलं ह्या वर्षीचं संपू आधी. ओंक्या म्हणला डाळगा तिकट लागला की अशी जिलेबी खायचे बघा. जेवण झाल्यावर भांडी गोळा करून न्यायची होती. ओंक्या म्हणला आवरण झाले ठेव खाली ट्रॅक्टर बोलावतो. त्याच्यानंतर थोर विचारवंत ओमकार आबांग यांचं थोडंसं